स्टेजवर उपस्थित असलेले सन्माननीय ट्रस्टी, सन्माननीय वसंत काका तावरे, सन्माननीय अनिल दादा जगताप जे आपल्या काही कारणास्तव गेले थोड्या वेळापूर्वीच, सन्माननीय रवींद्र दादा थोरात, सन्माननीय महेश अण्णा तावरे, आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर तोमरे साहेब, तसेच आपले स्पॉन्सर्स गिरीश कलाडे, बंटीभैया गर्गे, अमित कलाडे सर, तसेच उपस्थित असलेले जाधव साहेब, आपले व्हाईस प्रिन्सिपल, सर्व विभागाचे HODs, सर्व स्टाफ, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि जमलेले विद्यार्थी मित्र, सर्वांनी खूप मौल्यवान वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. 5 मिनिटं बोलणार आहे. मलाही कळते खूप लेट झालेला आहे, पण नाही बोललो तर ते चुकीचं दिसेल. सगळे एवढंच लक्षात ठेवा की आपण जे केलेलं आहे, तोमरे साहेबांनी एका शब्दात आपलं वर्णन केलेलं आहे की बेंचमार्किंग केलेलं आहे तुम्ही, की आजपासून इथून पुढं जेवढ्याही वर्षात कार्यक्रम होतील त्याची तुलना या कार्यक्रमाशी केली जाईल. ह्याच्यापेक्षा चांगला किंवा याच्यापेक्षा वाईट झाला, हे बेंचमार्क खूप महत्त्वाचं आहे. त्याला तुम्ही सगळे जबाबदार आहात. विद्यार्थी म्हणून तुमचं खूप आभार आहे. सर्व स्टाफ, आजचे कोऑर्डिनेटर आपले कदम सर आहेत, त्यांना जी मोलाची साथ मिळाली, कलाटे सर, माळशीकरे सर, उदय जगताप सर, सर्व स्टाफ, नाव घेता घेता मग खूप वेळ जाईल. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो की असे कार्यक्रम केले जाऊ शकतात. आश्चर्य आहे डिप्लोमामध्ये असे कार्यक्रम होणं न भांडता, हे सगळ्यांसाठी धक्कादायक होतं आणि हा धक्का आपण कायम ठेवूया. जो टेम्पो, जो मोटो, जे काय स्पीड मोमेंटम तुम्ही पकडलेले ते पुढे कंटिन्यू होईल अशी मी आशा व्यक्त करतो. मुलांसाठी, स्टाफसाठी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जे काय केलेले ते मावळ्यांच्या पद्धतीनं, महाराजांचे मावळे जसे होते की काय होणार आहे पुढं काय माहीत नव्हतं, हे कोणालाच माहीत नव्हतं. तानाजी असतील किंवा महाराजांसाठी लढलेले सगळेच असतील, कोणालाच माहीत नव्हतं की इतिहासात पुढं काय घडणार आहे, आपलं नाव 300 वर्षांनी घेतलं जाईल का नाही. त्यांना एकच समजायचं की महाराज काय सांगताय आणि त्या पद्धतीनं तुम्ही लोकांनी काम केलं किंवा हा फंक्शन नीट व्हायला पाहिजे. पुढं काय होईल, आपल्याला कोण काय म्हणेल याचा कुठेही भान ठेवलं नाही आणि त्याच्यामुळे इतकं सर्वोत्तम फंक्शन आपण करू शकलो. वेळेअभावी खूप बोलणं योग्य नाही, फक्त मी थोडं पुढचं बोलतो. नेक्स्ट वीक पासून जसं फंक्शनमध्ये जल्लोषात तुम्ही भाग घेतलेला आहे, पुढचा महिना 1 मार्च पासून किंवा 3 मार्च पासून जो आठवडा चालू होतोय, 3 मार्च ते 31 मार्च एकाने कॉलेज बुडवायचं नाही हे मनामध्ये ठेवा. फुल सबमिशनचा नाद ठेवायचा. एक्स्ट्रा लेक्चर असतील सगळ्या विषयाचे 9:30ला. कुठेही आपला जो काय मोमेंटम अचीव केलेला आहे तो जाऊन द्यायचा नाही. सर्वांनी 100% अटेंडन्स द्यायचा आहे, 100% सबमिशन करायचं आहे आणि जेही काय आतापर्यंत तुम्ही केलेला आहे, जो साथ दिलेली आहे मनापासून, जो शहाणपण दाखवलेला आहे, कुठलाही फालतू दंगा न करता, कालच्या आपल्या व्हरायटी शो मध्ये, फॅशन शो मध्ये 10 मिनिट गॅप मिळाला होता, एकाही मुलाने दंगा केला नाही. माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जे PI साहेब आपल्या क्रिकेटच्या उद्घाटनाला आले होते, मधून त्यांना जावं लागलं, पण गेल्यावरही त्यांनी थोड्या वेळाने 1 तासाने फोन केला होता की सर मॅचचा निकाल काय लागला. ही तुमच्या सगळ्यांची अचिव्हमेंट आहे, ऑर्गनायझरची अचिव्हमेंट आहे. स्वतःसाठी, या ऑर्गनायझिंग टीमसाठी सर्वांनी एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा एवढीच विनंती आहे. मॅनेजमेंटचे मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप विश्वास दाखवला आणि आम्ही तो सार्थ करायचा प्रयत्न केलेला आहे. 83चं वर्ल्ड कप जिंकल्यावर कपिल देवचं जे वाक्य होतं, इट्स माय टीम विच हॅज डन इट, हेच माझं वाक्य असेल, इट्स माय टीम विच हॅज डन इट. थँक्यू. आणि आता आपला पुढचा कार्यक्रम चालू करूयात. माननीय विश्वस्तांना, गेस्टना विनंती आहे की त्यांनी समोर जाऊन बसायचं आहे प्लीज. थँक्यू.